इतिहासामध्ये संदेश देवाणघेवाणाचं खूप मोठं प्रभावी माध्यम राहिलेलं आहे. 1853 साली इंग्रजांनी भारतामध्ये पोस्ट ऑफिस आणले आणि पोस्टाच्या माध्यमातून संदेश देणं घेणं ही क्रिया चालू झाली. भारतातही 1853 मध्ये पोस्टचा आविष्कार झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे पत्र, लिफाफे, पार्सल, मनी ऑर्डर ह्या सेवा उपलब्ध झाल्या. त्यातूनच पोस्टाची तिकीट ही जो एक प्रकारचा टॅक्स किंवा एक प्रकारची किंमत देऊन पोस्टाच्या सेवेचा उपलब्ध करून घेणं ही एक त्यामागची भूमिका होती. आणि तेव्हापासून पोस्टाची तिकीट छापली जायला सुरुवात झाली. भारतामध्ये सर्वांगीण विकासाचे जे दर्शन होतं ते पोस्टाच्या तिकिटातून होतं. हे तिकीट आध्यात्मिक, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, भौगोलिक या सर्व प्रकारच्या उल्लेखनीय बाबीचं दर्शन घडवतात. आणि हे पोस्टाची तिकीट आमच्या शाळेचे कला शिक्षक श्रीमान श्रीरंग जाधव सर यांनी स्वतःच कलेक्शन या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आवड, छंद ही वेगवेगळ्या देशाची, अगदी हंगेरी, सिंगापूर, अमेरिका, ब्रिटन याबरोबर भारतीय अतिशय जुन्या तिकिटांचा हा सुंदरसा संग्रह आहे. या संग्रहातून आपल्या गतकाळाचे जे वैभव आहे ते आपल्याला उलगडले जाऊ शकतात. खरोखर जाधव सरांचा उपक्रम उल्लेखनीय आणि सर्वांना मार्गदर्शक आहे. नमस्कार, मी श्रीरंग जाधव, हरिउद्धव धोत्रे माध्यमिक विद्यालय. मी भारतातील आणि जगातील अनेक देशातील पोस्टाच्या तिकिटाचा संग्रह केलेला आहे. जवळजवळ 40 देशातील काही निवडक पोस्टाचे तिकीट माझ्याकडे संग्रह आहे आणि त्याचं एक छानसं प्रदर्शन शाळेमध्ये तयार केलेलं आहे. आकर्षक फ्रेम त्याला लावलेले आहेत आणि याची मांडणी आकर्षक पद्धतीनं कलादालनात केलेली आहे. या प्रदर्शनाचा उद्देश एकच आहे की या विद्यार्थ्यांना, नागरिकांना भारतीय तिकीट म्हणजे काय किंवा त्याचा इतिहास, गौरवशाली इतिहास काय आहे, त्यातून आपल्याला राष्ट्राभिमान त्यांच्यामध्ये निर्माण करता येईल आणि स्वातंत्र्य काळातील दुर्मिळ अशी तिकीट त्यांना पाहता येतील. त्यामधून त्यांना देशभक्तीची जाणीव नक्की निर्माण होणार आहे. धन्यवाद.